पाहूयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची 6 आणि 7 मार्चला बैठक होणार आहे। तसंच वंचित बहुजन आघाडी सोबत आली तर घ्यायला आवडेल असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत। नव्याने समाविष्ट झालेल्या 34 गावांच्या टॅक्स संदर्भात बैठक आहे। अमरावती लोकसभेवरून महायुतीमध्ये वाद निर्माण झालेला आहे। अमरावतीची जागा कधीच भाजपची नव्हती, ती जागा आम्हीच लढणार असं आनंदराव अडसूळ म्हणाले। तर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनाही राणा नकोत असं अभिजित अडसूळ म्हणाले। जोपर्यंत आनंदराव अडसूळ हयातीत आहेत तोपर्यंत ते राजकारण सोडणार नाहीत, पण नवनीत राणांचा नक्की प्रचार करतील असं विधान आमदार रवी राणा यांनी केलंय। उद्या नागपूरमध्ये होणाऱ्या भाजपाच्या युवा संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी सांगितलंय आणि यावेळी त्यांनी भाजप प्रवेशाचा योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचंही म्हटलंय। भाजप आता राणांचा युवा स्वाभिमानी पक्ष संपवणार असल्याचं विधान आमदार बच्चू कडूंनी केलंय। तर प्रहारचा मुख्यमंत्री झाला तर व्यवस्था बदलेल असंही ते म्हणाले। आयात उमेदवाराला उमेदवारी देण्यापेक्षा भाजप आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी केली। राष्ट्रवादीमधून शिवाजी आढळराव पाटील लढण्यास इच्छुक असल्याने त्यांनी हा पवित्रा घेतलाय। पक्ष सोडून गेलेल्यांना पराभवाचा सामना करावा लागेल असा इशारा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे महेश तपासे यांनी अजित पवार गटाला दिलाय। महाविकास आघाडीला हरवू शकू असा विश्वास भाजपला नसल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। मार्चच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सभा होणार आहे। महाराष्ट्रभरात आंबेडकरांच्या 5 सभा होणार असून सांगलीच्या सभेपर्यंत मग या संदर्भात ठोस निर्णय न झाल्यास आंबेडकर मोठी भूमिका घेणार आहेत। महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली आहे। जौनपूरमधून लोकसभेची उमेदवारी घोषित झाल्यानंतर त्यांनी ही भेट घेतली। गेल्या 10 वर्षात विनायक राऊत यांनी कोकणामध्ये कोणताही रोजगार आणला नाही आणि त्यामुळे कोकणची जनता त्यांना घरी बसवेल। त्यांनी पराभवाला सामोरं जाण्यासाठी तयार राहावं असा इशारा भाजपच्या प्रमोद जठार यांनी दिलाय। चांदीवाल आयोगाने आपल्या क्लीन चिट दिल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहवाल दडवून ठेवला अशी टीका अनिल देशमुख यांनी केली आहे। अहवालच्या कपाटात दडवून ठेवलाय, त्या कपाटाला 2-3 किल्ले असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि यावेळी पार पडणाऱ्या शिंदेंच्या सभेची जोरदार तयारी करण्यात येते आणि यावेळी तापी नदीवरील पुलाचं भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते पार पडणार आहे। जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम पत्रिकेतून भाजप खासदार रक्षा खडसे यांचं नाव वगळण्यात आलंय आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी रक्षा खडसे यांचं नाव पत्रिकेतून वगळल्याची चर्चा आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातील पक्ष कार्यालयातून बैठक सोडून थेट मुंबईला निघाले। पदाधिकाऱ्यांवर नाराज होऊन निघून गेल्याची माहिती आहे। कथित भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलाय। गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली। फडणवीसांना जीवे मारण्याच्या धमकीच्या प्रकरणात दुसरी अटक करण्यात आलेली आहे। किंचक नवले असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे। नागपूरमध्ये भाजपच्या वतीनं नमो युवा संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि या संमेलनात 1 लाखांच्या वर युवक सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। महायुतीमधील जागा वाटपासंदर्भात कोणताही संभ्रम नाही। प्रत्येक पक्षाची निवड समिती असते, ते सर्व अभ्यास करून नाव ठरवतील अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली। नमो महारोजगार मेळाव्यातून उपलब्ध होणाऱ्या डेटाची वाट बघतोय। सरकारमधून याबाबत ठोस असा डेटा आलेला नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या। उद्या उद्धव ठाकरेंचा मावळ लोकसभा मतदारसंघात जनसंवाद दौरा आहे। तर दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे पनवेलमध्ये जनसंवाद सभा घेणार आहेत।
गडचिरोलीमधील देसाईगंजमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं 12 तास वीज पुरवठ्याकरता बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली। सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचं लपून राहिलेलं नाही आणि त्यामुळे मराठा समाजाच्या आड येणाऱ्याला आडवं करण्यासाठी निवडणुकीमध्ये मतदान करा असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला केलंय। धर्मादाय आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीची कामं लावण्याचा निवडणूक आयोगाच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। मूळ कामांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे का अशी विचारणा करत स्पष्टीकरण देण्याचे आदेशही दिले।